काय जगद्र स्वागत करायचं। यानंतर बाबाजींचं पाद्यपूजन झालं, मग सर्व भाविकांनी या ठिकाणी बाबाजींच्या गुरुपूजनासाठी द्यायचं आहे। जनार्दन ओम ओम जनार्दन ओम ओम जनार्दन ओम ओम जनार्दन ओम स्वामीजींच्या पाद्यपूजनाचा सोहळा झाल्यानंतर बाबाजींच्या पूजनासाठी आपल्या सर्वांना वर सोडण्यात येईल। गुरु नाम गाता गाता काठिया किनारा, गुरु नाम गाता गाता काठिया किनारा, गुरु नाम गाता गाता काठिया किनारा, गुरु नाम गाता गाता काठिया किनारा। ओम ओम जनार्दन ओम ओम जनार्दन गुरु नाम गाता गाता दिन रात गाते, गुरु नाम गाता गाता दिन रात गाते, दुःख जीवनात समाधान पाहिले, जीवनात समाधान पाहिले, महाशक्ती गुरुनामाची, महाशक्ती गुरुनामाची एक तोडी मारा, गुरु नाम गाता गाता पाठुला किनारा, गुरु नाम गाता गाता पाठुला किनारा, गुरु नाम गाता गाता पाठुला किनारा। जनार्दन ओम ओम जनार्दन ओम ओम जनार्दन ओम ओम जनार्दन जनार्दन आजूबाजूच्या भाविक यांना विनंती, कृपया करून आपल्यासमोर बसायचं आहे। या ठिकाणी पाद्यपूजनाला सुरुवात होत आहे। एक 10 ते 15 मिनिटं सर्वांनी कृपया शांत बसायचं आहे आणि बाबाजींचं गुरुपूजन पुन्हा एकदा भाविकांना विनंती आहे पाद्यपूजन झाल्यावर करावं, तोपर्यंत कृपया कोणी आता स्टेजवरती येऊ नये, की पुन्हा एकदा विनंती करण्यात आहे, कृपया कोणी स्टेजवरती येऊ नये। वक्रतुंड महाकायो सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नेत्राभ्याम् उदकोदकस्पर्शः अपवित्र पवित्रो वा सर्वांगवस्त्रागतो विवा यस्मरेत् पुण्डरीकाक्षं दवायाभ्यन्तरशिते सर्वं शिते
स्वस्ति न इन्द्रोर्दशरवाः स्वस्ति नः भोगा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु स्वस्ति स्थिराविनाशक्त्या पुण्यकल्याणतः विनायकं प्रियानित्यं ताञ्च स्वस्तिं ब्रुवन्तु नः आचम्य प्राणायामः हरि ओम ओम केशवाय स्वाहा ओम नारायणाय स्वाहा ओम माधवाय स्वाहा हस्तं प्रक्षाल्य गोविंदाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः संकर्षणाय नमः वासुदेवाय नमः पद्मनाय नमः निरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः दोक्षाय नमः नासिकाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरये नमः श्रीकृष्ण परमात्मने नमः प्रणवस्य परब्रह्म ऋषि परमात्मा देवता देवी गायत्री छन्दः सर्वेषां आदित्यजातमदित्यजन्मं यो शान्तिरन्तरिक्षो शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोगदयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वेदेवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वज्ञ शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेव जतो यतः समीहसे ततो नो अभयं कुरु शन्नः कुरु प्रजाभ्यो भयन्नः पशुभ्यः सुशान्तिर्भवतु सर्वांनी अकरा वेळेला नमस्कार करायचा आहे इष्ट देवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः वास्तुदेवताभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमो सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः एतत् कर्मांग प्रधान श्री जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज देवताभ्यो नमो नमः पुण्यं पुण्याहं दीर्घम् आयुः अस्तु इति भवन्तः ब्रुवन्तु पुण्यं पुण्याहं दीर्घमायुरस्तु ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो जनेश्वरः गुरुः साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः सकलोच्चारार्थे अक्षतान् समर्पयामि प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि प्रधान संकल्पः ओम अद्य श्री विष्णु हर विष्णु श्रीमद्भगवद्गीता विश्वानि कलियुगे वन्दने वर्तवर्षे वर्तमन्तेजं वदनीपे गण्डकारण्ये देशे गोदावर्याः तीरे शालिवाहनशके बुद्धावतारेऽस्मिन् वर्तमाने राम रामाश्रमे मासोत्तमे मासे आजन्निः आषाढमासे वासवृत्तवासरे भानुवासरे पौर्णिमांशो पुण्यमे सत्स्वयं ग्रहगुणविशेषण विशिष्टायांशो पुण्यतो नामगोत्रोच्चारः अहं मम आत्मनः श्रुति स्मृति पुराण युक्त पुण्यफल प्राप्त्यर्थ सकल इच्छित मनकामना सिद्ध्यर्थ समस्त भक्तजनानां ग्रामस्थजनानां शरीरे उत्तम आरोग्य अभिवृद्धि पूर्वक श्री सकल आद्य गुरु पूर्णिमा महोत्सव निमित्तेन सकल भक्तजनानां प्रातिनिधिक स्वरूपेण मम जगद्गुरु परमेष्टि परमात्मा परब्रह्म गुरु जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज देवतानां पाद्य पूजन यथाशक्ति यथा भक्ति यथा ज्ञानेन सह भक्त परिवार समवेत पूजनं च अहं करिष्ये तदन्नत्वेन गणपति स्मरण पूजनं च अहं करिष्ये आदौ गणेशः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि आसनं परिकल्पयामि ओम आसनं परिकल्पयामि देवताः स्नानशाल्या आह्याम् दोनों वेळा चांगलं पाहण्यात आहे पाद्योपाद्यम्मा एतावारस्य महिमातो जायांशपूर्वः पादोस विश्वाभूतः निद्रितास्यामृतन्देः सशुद्धोदक स्नान
स्नानीय जल समर्पयामि शुद्ध आचम्य जल समर्पयामि शुद्धोदक स्नानीय जलांतरेण फुलाची पाकळी गंधामध्ये बुडवून व्हायची आहे अर्घ्य स्नानम कृपा दूर्धा उदयमुर्गः पादोस्तेः भवदमुनः ततो विश्वं यग्रामस्ताशनानशने अमे हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि श्रीमन्महा जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज देवताभ्यो नमः हस्ते अर्घ्यान्तरेण परत चांगले पाणी वाहवे पुनः स शुद्धोदक स्नानम शुद्धवालः सर्वशुद्धवालो मणिवालस्त आश्विनाः क्षेताः क्षेताक्षोकरणा जावा अवलिप्ताः रुद्रान घोरूपाः पार्जन्याः श्रीमन्महाजगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज देवताभ्यो नमः पंचामृत स्नानम ऊर्चामे सुंदरितांचामे पर्यश्चामे रसच्चामे सप्तीमुच्चामे चैत्रंचानवो वृद्धांचामे जन्नेन कल्पन्ताम् पंचामृतयानि तं पयदति कृतवतो शर्करा संयुक्तं स्नानार्थं प्रतिगृहीतां पुनः स शुद्धोदक स्नानम् जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज देवताभ्यो नमः शुद्धवालः सर्वशुद्धवालो मणिवालस्त आश्विनाः क्षेताः क्षेताक्षोकरणा जावा अवलिप्तार रुद्रान घोरूपाः पार्जन्याः श्रीमन्महाजगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज देवताभ्यो नमः पंचामृत फल सिद्ध्यर्थे देवानुगंधाक्ष पुष्पैः परिसंपूज्य अभिषेकं कुर्यात्। या ठिकाणी परमपूजनीय बाबाजींच्या पादुकेवरती अभिषेक या ठिकाणी बाबाजी करीत आहेत। सर्वांनी हात जोडून ओम जनार्दनाय नमः या बीज मंत्राचा जप मनामध्ये करत राहायचा आहे। ओम ओम वाहं स्वाहा हरि ओम शुक्लांबरधरं विष्णुं भुजगशयनं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याये सर्वविघ्नोपशान्तये व्यासं वसिष्ठ नक्तारं शक्ते पुत्रं पराशरात्मज वन्दे सुदातं तपोनिधि व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सर्वैकरूपरूपाय विष्णवे सर्वजिष्णवे यस्य स्मरणमात्रेण जन्म संसारबन्धनात् निमुक्तस्मै नमस्तस्मै विष्णवे प्रभो विष्णवे ओम नमो विष्णवे प्रभो विष्णवे श्री वैशंपायन उवाच श्रुत्वा धर्मानिशां पावनानि च सर्वसां युधिष्ठिरशास्त्रे पुनर्व्यभाषतां युधिष्ठिरोवाच किमेकं दैवतं लोके किं वाक्यपरायणं स्वं दत्तं धर्मं प्राप्नुवन् शिवां को धर्मसर्वधर्माणां भवतो परमोता कियम्पनुत्ते जन्तु जन्म संसारबन्धनात् श्री भीष्मोवाच जगत्प्रभु देवदेवमनन्तं पुरुषोत्तमं स्वनाम सहस्रेण पुरुषोक्ता त्वमेव चाचर्या नित्यवक्ता भुजनं ध्यायति जन्मानरे अनादिनिधनं विष्णु सर्वलोकमहेश्वरं लोकाध्यक्ष स्वनित्यं सर्वदुःखोगितो भवेत् ब्रह्मण्यं सर्वधर्मज्ञं लोकानां कीर्तिवर्धनं लोकनाथं महद्भूतं सर्वभूतभवाभ्याम् येषां सर्वधर्माणां धर्मोऽधिकतोत्तमा यद्वत्ते पुण्डरीकाचमुत्तरा परमं महत्तेज परमं महत्तपा परमं महद्ब्रह्म परमं परायणा पवित्राणां पवित्राणां च मंगलानां च मंगलां दैवतं देवतानां च भूतानां यो मे पिता यत् सर्वाणि भूतानि भक्तानि वादमे यस्मिन् प्रलयान्ति पुनरेवैवाशे तस्य लोकप्रधानस्य तेनाथसमुपदे विष्णुर्नाम सहस्रेषु षोडशापहराम्यहं यानि नामानि गौणानि विख्यातानि महात्मनां ऋषिभिर्गीतानि तानि लक्ष्मीभूते ऋषीणां सहस्रेषु वेदव्यासमामुनि छन्दोनुष्टमुदो देवा भगवान् देवकीसुतः अमृतो शुद्धो रवीजं शक्तिर्देवकीनन्दनं त्रिसामार्धन्तस्य शान्तिर्विद्यते विष्णुं विष्णुं महाविष्णुं प्रविष्णुं महेश्वरम् अनेकरूपदैत्यान्तं नमामि पुरुषोत्तमं देवो शान्तिरन्तरिक्षगो शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोहृदयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वज्ञं शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेव जतो यतः समीहसे ततो नो अभयं कुरु शन्नः कुरु प्रजाभ्यो भयन्नः पशुभ्यः सुशान्तिर्होतु। जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की अमृताभिषेकं समर्पयामि। अमृताभिषेकान्तरेण वस्त्रेण देवं सम्मार्ज्य सुगन्धितैलेन देवता उत्स्मृत्य वसो पवित्रमसि शतधारं वसो पवित्रमसि सहस्रधारं देवस्वामुनिता कामवृक्षः श्रीमन्महाजगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज देवताभ्यो नमः। वस्त्रं समर्पयामि चन्दनम् सुगन्धितैलेन देवताः वृक्षस्य वसो पवित्रमसि शतधारं वसो पवित्रमसि सहस्रधारं देवस्वामुनिता कामवृक्षः आसनं परिकल्पयामि। जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज देवताभ्यो नमः। आसनं परिकल्पयामि। आसनार्थे
निजासनोपरी देव प्रतिमाः संस्थाप्य ओम स्वस्तिस्त्या विनाशाख्या पुण्यकल्याणरुद्रः विनायकं प्रियानित्यं तांच स्वस्तिन्द्रं गुणः गन्धद्वाराधुरादर्शां नित्यपुष्टां दर्शने ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपये श्रिया स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ओम सकलोपचाराभिगंधाक्षर पुष्पैः परिसंपूज्य अक्षतान् समर्पयामि अक्षता वैद्य आहे अक्षतांतरेण ऋतुकालो धर्मोपलब्ध पुष्पाणि समर्पयामि हार व्हायचा आहे माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि वैभवे मया घृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम् वस्त्रोपवस्त्रं समर्पयामि वस्त्र व्हायचं आहे वस्त्रोपवस्त्रं समर्पयामि जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज देवताभ्यो नमः वस्त्रोपवस्त्रार्थे वस्त्रोपवस्त्रांतरेण पाद्योपाद्यं समर्पयामि हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि मुखवासार्थे वीणाभूमिपताम्बूलं द्रव्यदक्षिणान् समर्पयामि नाभ्यासेदन्तर्षघोषैष्णोर्योः समवर्तता प्रजां भूमिजः श्रोत्रादधालोकावकल्पयन् नमस्कारं करोमि प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः नैवेद्यं निवेदयामि नैवेद्यान्तरनमुख्या चमिदं समर्पयामि मुखवासार्थे वीणाभूमिपताम्बूलं द्रव्यदक्षिणान् समर्पयामि अथ प्रार्थयेतो सर्वांनी हात जोडायचे या ठिकाणी परमपूजनीय बाबाजींनी आपल्या सर्वांच्या वतीने जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या पादुकांचं पाद्यपूजन केलं। आपण फार भाग्यवान बालक आहात की आपल्या समक्ष हा पाद्यपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। गुरु पादुकांचं आपल्याला या ठिकाणी स्मरण करायचं आहे। सर्वांनी हात जोडायचे, डोळे बंद करायचे, बाबाजींची मूर्ती डोळ्यासमोर आणायची आहे। काही चुकलं असेल त्यांची क्षमा मागायची आहे। ज्याच्या संगतीनेच विराग झाला मनोदरीचा दड भासलेला साक्षात परमात्मा मध्ये भेटविला विसरू कसा मी गुरुपादुकेला सद्योग पंते घरी आणि गेले अंगेच माते परब्रह्म गेले प्रचंड तो बोधर मी उदेला विसरू कसा मी गुरुपादुकेला चराचरी व्यापकता जयाची अखंड भेटी मजला तयाची परमपदी संगम पूर्ण झाला विसरू कसा मी गुरुपादुकेला जो सर्वदा गुप्त जनात वागे प्रपन्न भक्ता निजबोध सांगे सद्भक्ती भावा करिता भुकेला विसरू कसा मी गुरुपादुकेला अनंत माझे अपराध कोटी नाणी मणी घालून सर्व पोटी प्रबोध करिता श्रम भार झाला विसरू कसा मी गुरुपादुकेला काही मला सेवहीन झाली तथापि तेने मद उद्धरीने आता तरी अर्पिन प्राण त्याला विसरू कसा मी गुरुपादुकेला माझा अहंभाव वसे शरीरी तथापि तो सद्गुरु अंगीकारी नाही मनी अल्पविकार झाला विसरू कसा मी गुरुपादुकेला आता कसा मी उपकार फेडू हा देह वारून दूर सांडू न्याय एक भावे प्रिपात केला विसरू कसा मी गुरुपादुकेला जया वनिता वनिता वेदवाणी म्हणून नेती नेती लाजे दुरुनी नरे अंधकार ज्याच्या रूपाला विसरू कसा मी गुरुपादुकेला जो साधूचा अंकित जीव झाला त्याचा असे भार निरंजनाला नारायणाचा भ्रम दूर केला विसरू कसा मी गुरुपादुकेला जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। शीतल चरणं कोमल चरणं
मृदुल चरणं मम गुरुचरणं शीतल चरणं कोमल चरणं मृदुल चरणं मम गुरुदेवा प्राणदाता सद्गुरुनाथा प्राणदाता सद्गुरुनाथा प्राणदाता सद्गुरुनाथा प्राणदाता सद्गुरु चरणं सदा बदामि सद्गुरु चरणं सद्गुरु चरणं सदा बदामि शीतल चरणं कोमल चरणं शीतल चरणं कोमल सर्वांनी वर हात करून नाटकाचं स्वागत करायचे गुरुजींच्या मुखातून पवित्राच्या मार्गातून सामाजिकच्या आपले राष्ट्रसंत सद्गुरू स्वामी गुरु बाबांच्या पादुकांचं पूजन झालेलं आहे सर्वांनी वर हात करून नाटकाचं स्वागत गुरु पूजन करायचं गुरुच्या नामात रंगायचं पूजन करायचं गुरुच्या नामात रंगायचं सर्वांनी वर हात करून नाटकाचं स्वागत करायचं अनुभव अनुभव याच्यावरती होत आहे सर्वांनी वर हात करून नाटकाचं स्वागत करायचं आहे मन मंदिर गुरुला पूजितो मन मंदिर गुरुला पूजितो मन मंदिर गुरुला पूजितो मन मंदिर गुरुला पूजितो सर्वांनी वर हात करून नाटकाचं स्वागत करायचं आहे सदा भक्तांनो लवकरी आता येऊन पंचारा
भाविकांना विनंती कृपया सर्वांनी व्यासपीठाच्या खाली उतरावं. या ठिकाणी परमपूजनीय बाबाजींचा अमृतवाणीचा आशीर्वाद आपल्या सर्वांना घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर गुरुपूजन करायचं आहे. बाबाजींच्या आज्ञेनुसार सर्वांना विनंती कृपया सर्वांनी थांबून द्या 10 मिनिटं. सर्वांच्या हातून या ठिकाणी बाबाजींचं गुरुपूजन होणार आहे. आपण इतक्या लांबून बाबाजींच्या गुरुपूजनासाठी आलेला आहात, पण उपस्थित भाविकांना बाबाजींच्या अमृतवाणीतून शुभाशीर्वाद द्यायचे आहे. सर्वांना विनंती सर्वांनी कृपया 10 मिनिटं बसून घ्या. उपस्थित संत महंत पूजन सुद्धा अजून बाकी आहे. गर्दी कोणी करू नका स्टेजवरती. यानंतर परमपूजनीय बाबाजींचं पूजन करण्यासाठी बाबाजींनी एवढा वेळ या ठिकाणी दिलेला आहे. सर्वांनी कृपया बसून घ्या. बाबाजींचा अमृत आशीर्वाद आपल्या सर्वांना आता ऐकायचा आहे. कृपया कोणी स्टेजकडे येऊ नका, गर्दी करू नका, विनंती आहे. सर्वांना विनंती भाविकांना हे बघा लक्षात घ्या. सर्वांना गुरुपूजनाचा आशीर्वाद घ्यायचा आहे. स्टेजवरती कोणी येऊ नका. जे खऱ्या अर्थाने गुरुपूजनासाठी असतील त्यांनी कृपया थांबून घ्या. खऱ्या अर्थाने गुरुपूजनासाठी जर आपण आलेला असाल तर कृपया 10 मिनिटं थांबून घ्या, ही विनंती आहे. सर्वांनी कृपया आसनस्थ व्हावं, शांतता पाळायची आहे.
सागरी रमणे शांती सुखाचा सागरी रमणे गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यनिर्मलमचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। कैलासदानं शिवचन्द्रमौळि फणीन्द्रमाखामुकुटिदलानि कारुण्यसिन्धु भवदुःखहारी सुदवीन शंभो मधुकुलतारी। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमः पार्वती महादेव गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त 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 अलख निरंजन स्वामी महाराज की ईश्वर भगवान ईश्वर महाराज संतन की जय धन धर्म की जय हनुमान राम रामचंद्र की जय शिवाजी महाराज की जय। 2 मिनिटं भजन करू। वेळ खूप झालेला आहे, आपण फक्त 10 मिनिटं या ठिकाणी बसायची आहे। 10 मिनिटानंतर लगेचच आरती होईल। आरतीनंतर लगेचच महाप्रसाद होईल। थोडीशी गर्दी जागेच्या अभावी आपल्याला थोडंसं बसायला जागा नसेल तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। बाजूला
जिथं ऐकायला येत असेल तिथं आपण जरी बसलो तरी चालेल, कारण या ठिकाणी आपल्या राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचं जे मंदिर आहे ते पूर्ण होऊन आता सभामंडपाचं काम चालू आहे. कदाचित बाबाजींची झाली कृपा तर आपल्याला पुढच्या वर्षी सद्गुरू जनार्दन स्वामी या ठिकाणी आलेले दिसतील आणि जागा पण पाहिजे तशी मोकळी राहील. आणि म्हणून थोडंसं आपण भजन करू. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे, 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 काशी विश्वनाथ गंगे, काशी विश्वनाथ गंगे, काशी अमरनाथ गंगे, काशी अमरनाथ गंगे. हो हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे, हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. सद्गुरु स्वामी जनार्दन, जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन, सद्गुरु स्वामी जनार्दन, जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन, सद्गुरु स्वामी जनार्दन, सद्गुरु स्वामी जनार्दन, सद्गुरु स्वामी जनार्दन, जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः. सर्वांनी ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः, 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 ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः. गुरु जनार्दन महाराज की जय. जगदीश्वर भगवान शिवस्वरूप राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने बाबाजींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या पवित्र भवसाहेब नगरीमध्ये ज्यांचं पदस्पर्श झालेलं आहे, ज्यांचं या भूमीला वास्तव्य लाभलेले अशा आपले बाबाजी, आणि म्हणून अशा या पवित्र पावन पर्वणीवरती तुम्ही सर्वजण राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचा गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने आशीर्वाद घ्यायला आलेले आहे. फार दुरून लोक आलेले आहेत. आपण बघितलं बुलढाणा, पण आमचे देवळगाव राजा आणि आयडोंगरी खूप दूर गाडी वगैरे खूप लांबून लोक आले, आणि म्हणून जायला पण परत वेळ होईल, यांना खूप दूर जायचं आहे. त्याच्यामुळं आपण लवकरात लवकर हा सत्संग प्रवचनाचा कार्यक्रम पूर्ण करून महाप्रसादाकडे जाऊया. परंतु खूप सुंदर सांगितलेलं आहे गुरुदेवांवरती. आज या ठिकाणी आमचे परमपूज्य बालगिरी बाबा या ठिकाणी आले, त्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत करू. शिवेश्वरानंद महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत करू. त्यानंतर कैलास बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत करू. त्यानंतर या ठिकाणी आमचे विकास महाराज आहेत, त्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत करू. ते महाराज अजून नर्मदा परिक्रमेला होते,
तेही या ठिकाणी वास्तव्य आहे, त्यांचे काळाच्या गजरात आपण स्वागत करूया. विशेष म्हणजे आम्ही जवळजवळ आज 4 ते 5 कार्यक्रम करत होतो. कोपरगावच्या समाधीवरून प्रवचन करून निघाल्यानंतर पुढं थोडंसं खाद्यपूजा वगैरे झाली. आदरणीय गणेशगिरीजी महाराज यांचं कुशल असं मार्गदर्शन आणि खूप सुंदर कार्यक्रम त्या ठिकाणी झाला. आणि त्यानंतर आम्ही लाक्षदेवाला थोडं गेलो. तिथला कार्यक्रम करून थोडं नैताळ्यामध्ये परत खेडल्याला कार्यक्रम करून आज जवळजवळ 5वा 6वा कार्यक्रम आहे. थोडंसं लेट झालो आपण, परंतु या ठिकाणी अचानक नैताळ्याजवळ आम्हाला आठवण आली. आमचे नांदोडीचे निलेश गुरु त्यांना सांगितलं की जा तुम्ही त्या ठिकाणी पाद्यपूजेची व्यवस्था करा. त्यांची तिकडे पूजा असताना त्यांनी सर्व सोडून दिलं, कारण त्यांची बाबाजींवर श्रद्धा आहे. आज या ठिकाणी ते उपस्थित राहिले. आपल्या नांदोडीच्या गणपतीची पुजारी आहे ते, आणि खूप इथे श्रद्धा आहे त्यांची, आणि त्यामुळं आज त्यांचं पुन्हा एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करू. लहानपणापासून या ठिकाणी ज्यांनी आमचे भांडे घासले, ज्यांनी खूप सेवा केली आणि रात्रीचा दिवस या ठिकाणी राहिला. आज महाराष्ट्रामध्ये खूप काहीतरी बाबाजींनी त्याच्यावर आशीर्वाद आणि खरंच मनापासून कृपा केली. आज त्यांची पंगत आहे. असा आमचा बालूचंही टाळ्याच्या गजरात आम्ही स्वागत करतो. विशेष या ठिकाणी प्रत्येक गावातून भक्त मंडळ आलेलं आहे, खूप दूरदूरून आलं आहे. प्रत्येक निफाड तालुक्यातले, कान्याकोपऱ्यातले, नाशिक जिल्ह्यातले सर्व भागातून आले. माता बंदी पण आल्या. सर्वांचं एकाच वेळेस आपण टाळ्याच्या गजरात स्वागत केलं. प्रत्येकाला एवढा वेळ देता येणार नाही. आम्हाला प्रत्येकाला असं वाटतं की प्रत्येकाला भेटावं, परंतु शक्य नाही. आणि म्हणून आपण म्हणतो ना, गुरु हा संत कुणीला, गुरु हा संत कुणीला, खऱ्या अर्थानं व्यासांचं पूजन आहे, गुरुचं पूजन आहे. 12 महिने गुरु कदाचित आपल्याकडे ज्ञान द्यायला येत असतील, परंतु आज आपण गुरुकडे जायचं असतं, बरोबर आहे का नाही? 12 महिने गुरु ज्ञान देतात, पण आज आपण दान द्यायचं असतं. काय करायचं असतं? दान द्यायचं असतं. म्हणजे याचा अर्थ दान द्यायचं म्हणजे तन, कोणी द्यायचं मन, कोणी द्यायचं धन, कोणी द्यायचं. एखाद्याने नाही काहीतरी दिलं तर बिडी सिगरेट पिता असेल तर त्याचं तरी म्हणजे कदाचित ते जरी देऊन गेले गुरुला तर त्याचा संसार सुखाचा होईल, बरोबर आहे का? म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी अतिशय काहीतरी आज गुरुला देण्याचा दिवस आहे. गुरुचं दर्शन, गुरुचं आपले गुरु सद्गुरू जनार्दन स्वामी आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपल्या शेतकरी घराण्यामध्ये एकमेव संत जे ग्रामीण भागामध्ये जाऊन आपल्या लाखो लोकांचे संसार सुखाचे केले ते म्हणजे आपले बाबाजी. मौलगिरी गुरुराज मुझे मौलगिरी गुरुराज, मौलगिरी गुरुराज मुझे मौलगिरी गुरुराज. गंगावाची गानगिराची कृपा झाल्या देवाची, कृपा झाल्या देवाची. अवतरले गुरुराज मुझे मौलगिरी गुरुराज, मौलगिरी गुरुराज मुझे मौलगिरी गुरुराज. सर्वांचं मूळ म्हटलं की सद्गुरू जनार्दन स्वामी आहे. आज बाबाजी भेटलेच नसते तर आम्ही कशाला भोगली घातली असते. म्हणजे हे बघा गुरु किती श्रेष्ठ असतात. आपण फक्त म्हणतो गुरु पायी ठेविता भाव,
आपोआप देव जर भेटावा असं वाटत असेल, संता विने प्राप्ती नाही ऐशी भेद देती. संताशिवाय आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. तुकमने गुरु भजनी, तुकमने गुरु भजनी, विवधी से जनीवारी, 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 गुरु पाई देविता भावा, गुरु पाई देविता भावा. आपला भाव सद्गुरु जनार्दन स्वामींच्या चरणापाशी आहे. सर्वांच्या मनात जे घर करून जे स्थान ज्यांनी बसवलं आपल्या हृदयामध्ये, हृदय सद्गुरू आपण म्हणतो, ते फक्त बाबाजी पाहिजे प्रत्येकाच्या मनात. आता समजा आम्ही किती महात्मे लोक या ठिकाणी बाबाजींची परंपरा चालायला सुरुवात केली, मग प्रत्येकाने समजा उद्या हे महात्मा परवा ते महात्मा एवढे फोटो घरात कसे काय लावायचे, एवढ्या बाबाचे लोक समजा त्यांना आपण त्यांच्याकडून माळ घातली म्हणून आपण हे करू, त्यांच्याकडून माळ घातली नाही. यांच्याकडनं कोणाकडं नाही माळ घातली तर फोटो फक्त जनार्दन स्वामीचाच ठेवला गेला पाहिजे. तुम्ही एवढे कसे काय फोटो ठेवणार तुम्ही घरात, देव घरात एवढे फोटो ठेवायचे म्हणजे ठेवायचे म्हणजे. म्हणून हे सगळे जरी कोणीही माळ घालो, पण माळ घातल्यानंतर फक्त गुरु फक्त जनार्दन स्वामीलाच मानलं गेलं पाहिजे. मूळ पाहिजे, मूळ सिंचन त्या ठिकाणी झालं पाहिजे. आणि म्हणून एक दृष्टांत आहे, फार सुंदर आहे. एवढा जीव जास्त वेळ नाही, कारण एवढी गर्दी आहे की बसायला जागा आणि असे माझ्या मते पोपडले असते तर घाम आला असेल प्रत्येकाला, काय करणार. पण आता आपली परवणीच एवढी छान आहे की जसं आपण आज आपल्या गुरुदेवांकडे आलो, आपलं फार मोठं या ठिकाणी श्रद्धा आहे आणि लाखो लोकांना अनुभव येत आहे. आणि आता कोपरगावला तिथं गेलो समाधीवरती आणि फार मोठी मिरवणूक निघाली, बाबाजींची पालखी निघाली. महात्मे लोक एकत्र बसल्यानंतर बाबाजींचे प्रत्येक जण दृष्टांत सांगू लागले की बाबाजी गेले नाही, आणि खरंच गेले नाही. तुम्हाला वाटत असेल ते गेले, मुळेच नाही गेले. अहो आता माझं परमपूज्य मधुवीर बाबा गेले आणि काल परवा त्यांच्याकडची दिंडी निघायची होती. दिंडी निघताना मधुवीर बाबा गेल्यानंतर ते 5:30 तास 4-5 ला उठायची सवय, रात्री 2 वगैरे आलो होतं. अहो ते महाराजांनी स्वप्नात आले आणि म्हणून शुगरी काय झोपलं बाबा उठ न म्हणे, तिकडे या साकोरला यायचे म्हणे. आणि माझे जवळ 3 महिने झाले म्हणे, तिथे पातीले घेऊन गेले म्हणे गावात. शहर झालं म्हणजे बाबा काय तुम्हाला इथून पातेली घेऊन येऊ का. आता आमच्या गप्पा चालू झाल्या खूप मस्त. आता आमचा जिव्हाळा होता, खूप मस्त गप्पा चालू झाल्या. म्हणजे तिकडे इथून 2-3 पातेली घेऊन, अरे तुझे नाही म्हणे हो, तिथून पंगत झाली, तिथं स्वयंपाकाला पातेली राहिलेली. म्हणजे झालं काय नेमकं. मग थोडंसं आमचं बोलणं झालं, असं हात धरला, बाजूला घेऊन गेले थोडेसे. बाजूला आम्ही खूप गप्पा मारल्या आणि मस्त पैकी थोड्याशा मागच्या दिवस त्यांचा आपण वाढदिवस केला. आणि त्यानंतर त्यांना म्हणलं बाबा आता बाकीचं नंतर सांगा. मग मी सकाळी उठलो, विधी झाली आणि तिथे एक भाऊसाहेब म्हणून त्यांना फोन लावला. अरे भाऊ म्हणलं तुमचे काही पातेली बितीले गेलेले का. हा बाबा 3 महिन्यापासून गेलेले. हे संत लोक गेल्या तरी किती जागृत राहतात लक्षात घ्या. म्हणजे 3 महिने झाले गेलेले, पण तुम्ही म्हणताना पण सकाळीच निरोप आला म्हणे. नेमकं ज्याच्या घरात होते ते भांडे ते कपडे धुवायला बाहेर पातेले आले आणि त्यांनी सांगितलं आमच्याकडे पातेले सापडले आम्ही आणून देतो. त्याच दिवशी आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी पातेले. म्हणजे सद्गुरू जनार्दन स्वामींचे शिष्य जर एवढे पॉवरफुल असते तर ते जनरेटर किती पॉवरफुल असेल हे तुम्हाला सांगायचं आहे. की जर घरात किती लाईट आपण किंवा लावल्या फॅन लावल्या, पण जर करंट जोडलं नाही डीपीला तर येईल की इथं काही. करंट जर जोडायचं असेल तर ह्या डीपीला जोडा, तुमचा लाईट लागल्याशिवाय. सेवा कराती काही काही वार्ता, नित्य सेवा कराती काही काही वार्ता, मागे पुढे उभा सद्गुरुनाथ, मागे पुढे उभा सद्गुरुनाथ. मनी चिंता करू नको देवा, मनी चिंता करू नको देवा, चरणावर
बाबाजींकडे आमच्याकडे प्रदर्शनाला जवळजवळ हजारो लोक येतात. आज जेवढे लोक आहेत तसे त्याच्यातले बरेचसे लोक इथे येतात आणि एवढे पेढ्याचे बॉक्स येतात. फक्त इथं भस्म ठेवतात. आम्ही पण इथं उचल उचलतो. काय आम्हाला तर काही येत नाही, जात नाही. बाबाजी पुढे काय खोटं बोलायचं तुम्ही समजे काही नाही. फक्त जे जनार्दन रोज याचं काम जनार्दन बघितलं नाही. अहो खरंच लाखो लोकांना अनुभव येतो. सुखी करती हो त्यांना विभूती, दुःखी लोक हो ज्याचा करीती. सुखी करती हो त्यांना विभूती, जनार्दन बाबांची बाबा शक्ती जोहारा बोले हो. तुमचे आमचे काही नाही, जनार्दन बाबा भक्तांची आई, जनार्दन बाबा भक्तांची आई. इच्छा ठेवा तुम्ही ऐकायला गोड लागू राहिलं. कारण आपण 10च मिनिटं बोललो होतो आणि मग बसलो रवी बाबा. आता आमचे कसं आहे, एकत्र बसलो की आम्हाला खूप आनंद वाटतो. रात्रभर एकत्र बसलो होतो आम्ही दोघं मस्त. आणि सहज अशी एक वस्ती आली, गावली आरतीवर राहिली नाही शिंदे परिवार म्हणजे बरोबर. आणि तुम्हाला माहिती म्हणजे काय, अहो म्हणे बाबाजी ज्यावेळेस इथं आले ना, ते इथून बाबाजी या गाईचं दूध तिथं आपल्या आश्रमात यायचं. बरोबर. पण म्हणे इथल्या आजीची खूप श्रद्धा होती आणि आम्हाला पाणी आणायला कधी तिथं जायचं. पण ते पाणी इतकं खारं होतं, इतकं खारं होतं. ऐका म्हणजे बाबाजीची किती जागरूकता, म्हणजे किती अनुभूती आहे आज बी आहे. काही नाही म्हणे बाबाजी गेल्यानंतर तिथली एक आजी यायची, तिची खूप श्रद्धा बाबाजीवर. तिने एवढं मोठी विभूती घेतली म्हणे. थोडी नाही. आता भोले बाबाकडे काय विभूती आहे, जे गोरक्षनाथ कानिकनाथाला जे मच्छिंद्रनाथाला जी विभूती दिली ती भगवान शंकरांनी दिलेली आहे. लक्षात घ्या, आपल्याला माहीत नसेल. भगवान शंकरांनी सांगितलं ही विभूती कोणालाही द्या, कल्याण झाल्याशिवाय. म्हणून नाथ पंथामध्ये विभूती देण्याची पद्धत आहे. तशी भोले बाबाची या पवित्र परिवारामध्ये पण विभूती द्यायची. भस्मभूती आणि असं खारं मी स्वतः तोंडात घेतलं म्हणजे तोंडात पाणी घेऊ शकतो, इतकं खारं म्हणजे. समुद्राचं जसं पाणी समुद्रात कोणतं जवळ आले समुद्राचं स्नान केलं तर सगळ्या गंगेचं स्नान होतं, पण किती खारा असतो समुद्र. म्हणून बाबांनो लक्षात घ्या, फक्त एवढा पुढा घेतला तिने म्हणजे आता बाबा एवढं पाणी म्हणे विहिरीला की आमच्याकडे फक्त घास आणि थोडंसं किरकोळ होते खारं पाणी. त्यांनी बाबांचं नाव घेतलं, भस्म पाण्यात टाकलं. दुसऱ्या दिवशी पाणी प्यायला गेलं तर सगळं विहिरीच पाणी गोड होतं. बाबा सांगत होते आणि रात्रभर आमचं दुसरं काय दाखवा म्हणजे बाबाजीच्या आज किती अनुभूती येते. म्हणून बाबांनो कुठेही गेले, कोणत्याही ठिकाणी गेले तर बाबाजीचं नाव ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः अखंड जप करा. आज नमस्ते व्यास त्वया भारत कैल पूर्णमत्वानितो ज्ञानमय प्रदीपा. जे ज्ञान व्यासांचं पुस्तक म्हणजे व्यासदेवांचं जेवढे ग्रंथ आहे ते व्यासांचे आहे, त्यांच्या मुखातून आहे. म्हणून आज व्यासदेवांचं पूजन आहे. तर त्यांनी आयुष्यभर तुम्हाला ते ज्ञान दिलं, त्या ज्ञानाची पूजा आहे. थोड्या दिवसात एवढं मोठं तीर्थ या ठिकाणी बाबाजी आल्यानंतर तुम्हाला अनुभव येतील. आता मंदिराचं काम पूर्णत्वास आलेलं आहे. जवळजवळ 75 लाख रुपये
लागले, पण कोणालाही कळले नाही एवढं मोठं सुंदर मंदिर झालं आणि एवढं गोड मंदिर या ठिकाणी झालेलं आहे. अगोदर ज्यावेळेस बाबाजी येतील, आता सगळेजण विचार करताय की मार्बलची मूर्ती घ्यायची का पंचधातूची घ्यायची, जो कोण म्हणतं काय, तसंच बाबाजी परत एखाद्या वेळेस स्वप्नात येऊन तेच आपल्याला, आपण त्या मनाने करत नाही कोणती गोष्ट, आपल्याला ते सांगतं त्या, कारण गुरु जे सांगेल तेच करावं. आपल्या मनोमार्गे गेला तो त्याची मनाने नाही करायचं कोणती गोष्ट. रात्रभर जरी झोपले तर 5-10 मिनिटं ते पाठी येऊन सांगतात ना, मग ते जे सांगतील तेच करायचं. आपल्या मनाने करायला गेला तर डुबलाच. आणि म्हणून काय केलं तर मनाने करतात, मनाने परमार्थही करू नये. म्हणून ज्याने गुरु नाही केला त्याचा बकरीची याला पाणी होऊन म्हणून गुरु पाहिजे. काही लोक जन्माला येतात पण गुरुच करत नाही, तसेच येतात आणि तसेच जातात. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये एकतरी पत्ता पाहिजे. बघा काय कुत्र्याच्या गळ्यामध्ये पट्टे राहतात, त्यांना सुद्धा मालक राहतात, कोणी हात लावत नाही. अरे आपल्याला सुद्धा सद्गुरू मालक पाहिजे ना, तरच आपला संसार सुखात होईल. त्याला म्हणतात अवघाची संसार सुखाचा करण आनंद भरीन तिरी लोक ऐकलं तरी गुरु माऊलीचं वर्णन चरित्र गोडच लागतं. म्हणून या ठिकाणी तुम्ही सर्वजण आलात, खूप दूरदूरून आलात. तुमची या ठिकाणी खूप श्रद्धा आहे, पंचकृषीतील आहे, परंतु पूर्ण महाराष्ट्राची श्रद्धा. कारण इथे बाबाजी मुक्कामी राहिलेले आहे. स्वतः बाबाजींचा स्पर्श या भूमीला झालेला आहे. आणि संत गेल्यानंतर अनुभूती जास्त येते, जोपर्यंत आहे तोपर्यंत नाही. आता तुम्ही लाखो ठिकाणी कोणी कुठे जातात, परंतु बाबाजींच्या अनुभूती तुम्हाला कोणीही कुठेही गेला तर आल्याशिवाय राहणार नाही. परंतु या ठिकाणी स्वतः बाबाजींचं स्नान झालेलं आहे, नर्मदेश्वर त्यांच्या संकल्पनेतून पूर्ण झालेलं आहे. असं ज्योतिर्लिंग समान मंदिर आहे. आणि अशा या पवित्र पर्वणीवरती तुम्ही सर्वजण आलात. पुन्हा एकदा तुमचं टाळ्याच्या गजरात आम्ही स्वागत करतो. तुमच्या श्रद्धेला खरंच वंदन करतो की तुमची बाबाजींवर खूप श्रद्धा आहे. जनार्दन स्वामी तुमचे लाखो लोकांचे संसार सुखाचे करले आहे. प्रत्येकाच्या घरात बाबाजींचं पूजन करा. बाबाजींचं एक छोटंसं का होईना नर्मदेला गेल्यानंतर एक शिवलिंग घेऊन या. त्याची प्रतिष्ठा करावं लागत नाही, त्याचं कुठल्याही प्रकारचं काही करावं लागत नाही. ते घरात ठेवा आणि त्याची अखंड पूजा करा. एक तरी शिवलिंग आपल्या घरात बाबाजीच्या स्वरूपानं आपल्या घरात पाहिजे, त्याची पूजा करा. नित्यनेमानं पंच पूजा पाहिजे. गणपती बाप्पा, भगवान विष्णू, भगवंत या सूर्यनारायण आणि त्यानंतर आपल्याला आपलं कुलदेवता आणि आपले बाबाजी आपल्या घरात पाहिजे. आणि असं जर असेल तर आपल्या घरात सुख समृद्धी नांदते. विशेष आपल्याला अनेक प्रकारचं दुःख असेल, अनेक प्रकारचा त्रास असेल, अनेक प्रकारचा पितृदोष असेल, अनेक प्रकारचं म्हणजे आपण आपल्यावर ऋण असतात. एक ऋषी ऋण असतं, एक देवऋण असतं, एक पितृऋण असतं. आपल्याला माहित नाही आपल्या घरात का गडबडी होतात, का त्रास होतो. आपल्याला पितृऋण कळत नाही, आपल्याला ऋषी ऋण कळत नाही, आपल्याला देवऋण कळत नाही. ते ऋण कळण्यासाठी पुन्हा एकदा प्रवचनाला यावं लागेल. आणि मग ते माहीत झालं की तुम्हाला काही झालेली सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करून या ठिकाणी आम्ही रजा घेतो. कारण का ते आपल्याला या ठिकाणी आरती करायची आहे. आरती पण जास्त होणार नाही, फक्त गणपतीची, बाबाजींची आणि धूप दीप आरती होईल. जास्त आरती होणार नाही. मोजून 5 ते 10 मिनिटात आरत्या सगळ्या होतील. आपण या ठिकाणी मंत्र म्हणत आहोत. 2 मिनिटं सर्वांनी शांत बसायचं आहे. या डॉक्टर बाबा सर्व महात्मे या वरती या. अहं वैश्वानरो भूत्वा प्राण्यां विधिमार्जितः प्राणसमायुक्त पंचयज्ञं चतुर्धम् अहं क्रतुरं यज्ञं स्वदहामहमौषधं मन्त्रः ममेवाज्यं ममाग्निरः मृतं
ब्रह्मार्पण ब्रह्मादि ब्रह्माग्नो ब्रह्मावतम ब्रह्मेवतेन गंतव्य ब्रह्म परमा समाधिना प्रसादि प्रसन्नता प्रसादे सर्व दुःखानानि निरस्तोपजायते प्रसन्नते तस्मै सुबुद्धेवं पर्वतिष्ठते अंजलि गर्भ संभूतं कुमार ब्रह्मचारिणं दृष्टिदोषिनाशाय हनुमते परमेश्वरं कृष्णार्पणं तत्सत् ब्रह्मार्पणं सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज नमः पार्वती पते गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव रंजन सद्गुरु जनार्दन भगवान की जय बोलो निर्मलेश्वर भगवान की जय अम्बरेश्वर महाराज सब संतन की जय सनातन धर्म की जय अब्दुल हनुमान की जय श्याम रामचंद्र की जय हर हर महादेव हर हर महादेव। आरती होईल आता खूप महात्मा लोक आले होते त्यांचे पण आपण आशीर्वचन ऐकायला पाहिजे होतं पण थोडेसे लेट आले किंवा अगोदर जरी प्रवचन चालू झाले असते तर सर्व महात्मा बोलून झाले असते परंतु वेळ खूप झाला आपण आता सर्वांनी आरती घ्यायची 4-5 अशा आरत्या आहेत मधून आणा बाहेरून आणा अशा 4-5 आरत्या भेटवा जय जनार्दन चला महाआरतीसाठी प्रत्येकाने आरती घ्यायची सुरू करा वेळ झालेला आहे जय जनार्दन बाबाजींच्या मातृत्वाची पूजा होईल जय जनार्दन चला आरतीला सुरुवात करा सुख करता दुःख हरता मनता विकराची निर्मले तुरवे प्रेम नारायण सर्वांगी सुंदर उदिते गुराची वंदे धके मान नमः देव जय मंगल मूर्ति मूर्ति राज मूर्ति दर्शन मात्रे माद हरे मात्रे माद अवला होते देव जय सत्ता गौरी महाराज चंद्राजी मोठी तुमके शरण ये जगता मोर शोभलो बारा सुखदे रो भोरे चरणी घागरिया देव जय देव मंगल मूर्ति वसी राज मूर्ति दर्शन मात्रे मान हरे मात्रे मान अमर मूर्ति देव मोदर पीतांबर श्रीमय वंदना सर्वदा करुणा प्रेरणा भगवानी नंदा शंकरी बाबा वीर स्वामी सुरवर सद्गुरु स्वामी जनार्दन मुक्ति से करुणिहार वर्षा जननी देवी कमली गुरुत है गावी राधन नाम दया के गावी संसार अज्ञान भारत राया दूरम जय जानकी ज्योति में करुणिहार सद्गुरु स्वामी जनार्दन मुक्ति में करुणिहार जन जन भई प्रभु नाम करी जय स्वयं चारि राम शिवाजी खड़े भक्त पर उड़े जय हरि तनु जय होए बदलुड़ी करी चिंता बेचती में करोड़ियार सद्गुरु स्वामी जनार्दन मुक्ति में करोड़ियार काली बंदी राजा सीता भूमिका समारा जय शंकर शोभोला दान सरस्वती उपदेश नाम शोभोला बदली दारुणी में करोड़ियार सद्गुरु स्वामी जनार्दन मुक्ति में करोड़ियार शिवाले की भक्ति से हर विदले दया चारु नहीं भूला कौन के स्वामी जनार्दन के गोवाल करे नाम दया करि प्रभु पड़े में करोड़ियार सद्गुरु स्वामी जनार्दन मुक्ति में करोड़ियार मुरारी
माझ्या घरची सर्वी काळी रात श्रीरामरबाई देऊन चला मधून उभे राहून भक्त मंडळाला माझ्यासाठी भक्त मंडळ
मंडळाला कृपया करून थोडं रस्ता तो साईडला व्हा. जो भक्त मंडळ वाढला आजचं होती. चला नीलकंठ वाटप महाराजांचे आगमन झालेले. भाविकांना विनंती आपापली पत्रवाडी उचलून गेटच्या बाहेर एका जागी टाकायचे. आजूबाजूला भेटू नका. जय जनार्दन. अमोरा भक्त मंडळ पण आलेले सर्वांनी धावता करतात त्यांचे स्वागत करायचे. माय माझी माय माझी माय माझी माय माझी स्वामी जनार्दन माय माझी माय माझी माय माझी माय माझी स्वामी जनार्दन माय माझी माय माझी माय माझी माय माझी स्वामी जनार्दन माय माझी माय माझी माय माझी माय माझी स्वामी जनार्दन जनार्दन हरे पाटीरा जनार्दन हरे पाटीरा बंधू त्यांचे पाय बंधू त्यांचे पाय माय माझी माय माझी माय माझी माय माझी स्वामी जनार्दन माय माझी माय माझी माय माझी माय माझी स्वामी जनार्दन माय माझी माय माझी माय माझी माय माझी स्वामी जनार्दन my
जय जनार्दन भक्तमंडळाला विनंती वाढणारे भक्तमंडळ व्यासपीठासमोर यायचं वाढणारे भक्तमंडळ कृपया करून विनंती करा लगेचच संख्येला सुरुवात होणार वाढणारे भक्तमंडळ ज्या महिन्यामध्ये त्यानंतर पुरुषांची पंगत बसल तेव्हा वाढणारे भक्तमंडळ कृपया करून व्यासपीठासमोर यायचं आहे. चला जय जनार्दन चला वाढणारे भक्तमंडळ व्यासपीठाकडे यायचे राहिलेले महिला मंडळ प्रसादासाठी बसून घ्या. त्यानंतर